बिचारांचे हाल बघून मला वाटलं संपलं आपलं। माझ्या हाताने चिचोकाला यश दिलं, त्या पापाची सजा म्हणून देवानी माझ्यावर हा आळ आणला। सगुणा मावशी, राहू दे, तू नको विचार करूस। आता आपण सगळे एकत्र आहोत ना, मग झालं तर। चिचुका, तुला अजून काय खायला आणू का? कोतवालीतून येताना दादाजींना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, बोलता बोलता ते विसरले। काय सांगायचं असं? माहित नाही। मलाही या बोल्याचा त्रास होतो, पण चिचोक्याला शब्द दिलाय तर मला हे करायलाच पाहिजे। एकदा का चिंतामणी हार त्यांना शोधून दिला की सगळंच नातं संपवता येईल। बाजी, जरा ये उठा कर दोगे? बरखुरदार, ध्यान का है तुम्हारा? कहाँ खो गए? कहीं किसी के इश्क में तो नहीं खोए हो? हम जहां अपनी हीरा से मिलने जाते हैं, कहीं वहीं कोई चांदी या पीतल तो नहीं मिल गया? ए निकम्मो, तुम्हें मालूम भी है इश्क क्या होता है? बस हंसे जा रहे हैं। खैर, इसमें इनकी भी क्या गलती है? नहीं मालूम इसलिए तो हंस रहे हैं। बाजी, तुम्हारे नाना साहब ने हमें न्योता भेजा है, हमारे चलने की तैयारी करो। जी। आज चौकन्ने रहना। जी। नाना साहब ने सभी को बुलाया है, हमारा वो आदमी भी जरूर आएगा वहां। हमारा आदमी? हमारा आदमी जिससे हम गुफा में मिलने जाते हैं, जो बाल पेशवा को खत्म करने के लिए हमारी मदद कर रहा है। बहुत ही शातिर दिमाग है उसका। आज मिलने का वादा किया है हमसे और मिल भी रहा है, लेकिन बड़ी अच्छी चाल चली है खुद को छिपा के रखने की।
लेकिन हम भी उसे पहचान लेंगे। अपना खंजीर हमें देने का वादा किया है उसने। हुजूर, फिर तो आप उसे बखूबी पहचान लोगे। हाँ, अब हमसे ज्यादा शातिर तो हो नहीं सकता ना। तुम दोनों भी नजर रखना उस पर। पूना की तबाही के लिए हमारा साथ दे रहा है आदमी। उसे जानना पहचानना जरूरत है हमारी। ये सियासत की जंग भी अजीब है। लोग अपने ही लोगों की पीठ में छुरा भोंक देते हैं। खैर, अपने लिए तो अच्छा ही है। तुम्हें क्या लगता है मुबारक, कौन हो सकता है हमारा वो हितचिंतक? कौन हो सकता है वो आदमी? नाथू सरदार, खंडेराव, कुलकर्णी, या फिर कोतवाल, या फिर इन सबको अपने इशारे पे नचाने वाला खुद नाना साहब? या फिर कोई दूसरा ही? कौन हो सकता है वो हमारा हित चिंतक? नानासाहेबांनी आदेश दिलाय, सर्वांनी आपापल्या कटारी इथे यामध्ये ठेवावे. कट्यार? आणि ती कशासाठी? अहो, घाई कसली करताय खंडेरावजी? आधी कारण काय आहे हे तर कळू देत ना. अहो, आता ते नानासाहेब आल्यानंतरच कळेल. नानासाहेबांचा आदेश म्हणजे पाळावा लागेल ना. शेठ, तुम्ही इकडं? नानांचे आदेश. आम्हाला वाटलं की फक्त सरदार मानकरी यांनाच बोलावणं दिलंय. नानांच्या मनात नेमकं काय असावं? आपण सर्वांनी ही कट्यार बाळगण्यास आपण लायक आहोत की नाही याचा विचार करावा. ही कट्यार आपल्या सामर्थ्याचं प्रतीक समजतो आम्ही. पण कुठे आहे आपलं सामर्थ्य? गजाननाचा चिंतामणी हार चोरीस जातो. महाप्रसादाच्या वेळी विषप्रयोग होतो आणि आपलं मराठी दौलतीचं सामर्थ्य हे अडवू शकत नाही. जर ती धमकच नसेल
तर ही कट्यार जवळ बाळगण्याचा अधिकार नाही. क्षमा असावी नानासाहेब, पण ही जबाबदारी कोतवालांची होती. पण आपली जबाबदारी काहीच नाही का? आणि नसेल तर ही कट्यार जवळ बाळगण्याचा सोस कशाला? ही कट्यार जवळ बाळगण्याचा त्यालाच अधिकार आहे जो आपल्या स्वराज्याचं रक्षण करू शकतो, आपल्या माता भगिनींचं रक्षण करू शकतो. फक्त कट्यार जवळ बाळगून सरदार मानकरी होता येत नाही. कट्यार जवळ बाळगण्यासाठी त्याची जबाबदारी घ्या. परिसेठ, आपणास आणि आपण सर्व व्यापाऱ्यास बोलवण्याचे कारण असे की आपण महाप्रसादाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यावेळी जे काही झाले ते वाईट झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. आप फिक्र मत कीजिए, ऐसे हादसे तो होते रहते हैं. हमें तजुर्बा है इन सब चीजों का. हा आपला मोठेपणा आहे. आपल्यासारख्या व्यापाऱ्यांना आमची गरज आहे तेवढीच आम्हालाही आपली गरज आहे. आपल्यासारख्या व्यापाऱ्यांना आम्ही आश्वासन देतो की आपल्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. लवकरच बाळ पेशवे गादीवर विराजमान होतील तेव्हा उरली सुरली अनागोंदी ही नाहीशी होईल. जी शुक्रिया. आपल्या सहकार्याबद्दल आणि आपण वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आभार. बस एवढ्यासाठीच आपणास आमंत्रण दिले होते. आता आपण येऊ शकता. शुक्रिया. शेठ, अहो बाळकृष्णाचा पालखी सोहळा आता होणार आहे. नाही, आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवूच, आपण जरूर या. अहो लय जंगी सोहळा असतो. जी जरूर. निघायचं ना? इतने सारे लोग थे वहां पे, लेकिन हमें एक भी कट्यार नहीं मिली. उस शख्स ने कहा था हमसे कि हमें कट्यार जरूर मिलेगी, लेकिन किसी ने हमें कट्यार दी क्यों नहीं? कौन हो सकता है वो आदमी? हुजूर, हुजूर, कट्यार तिथंच राहिली की. घ्या. ये कटार किसने दिया आपको? इसलिए का तुमची नाही का? मला तर तुम्हाला द्या सांगितलं. किसने? अहो आपले ते हे नाही का
ते म्हणले अहो ते हे हो कौन? हा कोण म्हटलं? कोणी कट्यार द्यायला सांगितली मला? दादा अहो मला सांगितली दे, मी आलो द्यायला. अच्छा, तो आप है वो. होश हमको न था रात को क्या हुआ जुल्फ बिखरे हुए. शिलेदार इकडे कसं काय? बघ की अक्का. जाऊ दे, तू ये. भूक लागली का तुला? असं काय का अक्का? शिलेदारांचं नाव घेतलं तरी काय बी होईना. काय झालं तुला? काही नाही. असं कसं काय नाही? घरातनं बाहेर बी पडत नाहीस तू, अशीच गप्पा गप्पा असतेस. काही नाही. तू पूर्ण बरा झालास की आपण देवळात जाऊ. नक्की? हो. कशी आहे तब्येत आता? मस्त. सगळी शिलेदारांची कृपा. काय संबंध? हिरीतनं हिशोबादा झाली तेव्हा उचलून कुणी आणला तुला? शिलेदारांनी नव. हाताला धरून पळत सुटलं म्हणून येळेत उपचार झालं. छबू मामा बस आता. जोपर्यंत मी आजाला भेटत नाही तोवर माझं काहीच व्हायचं नाही. मी उद्याच वाळेगावला एक माणूस पाठवते, तो घेऊन येईल आज्याला. नक्की ना? हो. अक्का आपण उद्या देवळात जायचं का? मला इथे लय कट्टा आलाय. हो जाऊया. आता मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हा हा. हिरे हे काय चाललंय तुझं? शिलेदारांसंकट अशी का वागतीयस? काय केले त्यांनी? छबू मामा मी चिचोक्याला काहीतरी खायला घेऊन येते. विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर देईन मग जा. भरी सेटची दौलत बघून डोळं चकाकलं नाहीत नव्ह तुझं? आता खरं कारण कळलं मला. बडीबीच ऐकणार तू. दौलतीला भुललीस तू हिरे, दौलतीला भुललीस.